तर ह्या ज्ञान मुद्रेमध्ये कमीत कमी 5 ते 10 मिनिटं डेली बसणं गरजेचं आहे। दुसरी मुद्रा आहे वायू मुद्रा। वात कफ पित्त इनबॅलन्स मध्ये येऊ नये किंवा ज्यांना वात कफ पित्ताचा त्रास आहे त्यांनी ह्या वायू मुद्रेमध्ये दिवसातून 5 ते 10 मिनिटं बसणं गरजेचं आहे। तिसरी मुद्रा आहे अफान मुद्रा। ज्याला शुगर बीपी आहे किंवा भविष्यात आपल्याला शुगर बीपी होऊ नये, शुगर बीपी मेंटेन राहण्यासाठी ही ह्या मुद्रेचं नाव आहे अफान मुद्रा। चौथी मुद्रा आहे अफान वायू मुद्रा। हिला संजीवनी मुद्रा, हर्ट विषयक मुद्रा बोललं जातं। आपल्या हर्टवर ब्लॉकेज येऊ नये, दमा अस्थमा सारखे आजार आपल्याला उद्भवू नये याच्यासाठी या अफान वायू मुद्रेमध्ये दिवसातून 5 ते 10 मिनिटं बसणं गरजेचं आहे। करा खालती या फटाफट 2 3 4 1 2 3 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 सर्वांनी ज्ञान मुद्रेमध्ये आवाज बस या गोष्टी बॉडीकडे लक्ष दिलं पाहिजे। आधार झाला म्हणून डोकं दुखतंय, अरे बाबा माझं डोकं दुखतंय, मेडिकल मध्ये जातोय, 5-10 रुपयाची गोळी आणतोय, 5 रुपयाची गोळी तेच काम करते। बाई खाल्लेल्या गोळीचा साइड इफेक्ट बघा, त्या गोळीचे केमिकलचे कण आपल्या पित्तशयामध्ये जाऊन बसवत तिथं स्टोन मानला जातो। डॉक्टर सांगतो पित्ताशय काढावा लागेल। आपली एक वस्तू गेली, एक पार्ट गेला, पित्त गेलं, वात जाईल, कधी कफ जाईल, तो माणूस तिथे संपला जाईल। लक्षात घ्या, सर्व अवयव या ईश्वरानं आपल्याला सर्व अवयव देऊन इथं पाठवलंय। ह्यो ईश्वर तुमचे हातपाय सांभाळणार नाही,